हार्दिक अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा. सर्व आनंदी आणि सर्व सुखी जीवन तुमचं सुद्धा व्हावं ही सर्वेश्वरची अपेक्षा व्यक्त करतो. हा या कसं आहे, आयुष्य हे एक संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये प्रत्येकाना या संघर्षाला सामोरं जावंच लागतं. कारण शाळेमधील असणारं जीवन आणि प्रत्यक्ष जेव्हा आपलं आयुष्य सुरू होते, काळज काढून देताना संकटांनाही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जगताना जाताना, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखणी सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण ऐकतो आणि म्हणून आपण काय की यामध्ये पुढे जाताना या गोष्टी सातत्याने करणं गरजेचं आहे. एक 10वीला एक कविता होती, त्याच्या संदर्भामध्ये कणा या नावाची कविता होती. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला या कवितेच्या माध्यमातून की जीवनाचा जेव्हा प्रवास सुरू होतो त्यावेळेस तो विद्यार्थी पूर्णपणे त्याला नदीला पूर येतो आणि त्याचं सर्व काही घर वाहून त्या नदीच्या पाण्याबरोबर जात आणि तो विद्यार्थी जेव्हा आपल्या शिक्षकाकडे येतो त्यावेळेस त्याचं कपडे शरीर चिखलाने माखलेलं असतं आणि ते माखलेल्या अशा परिस्थितीमध्ये तो शिक्षकाकडे येतो आणि त्यांना बोलतो की काय गंगामाई पाहुणी आली, गेली घाटात राहून, होतं नव्हतं सर्व गेलं आणि आता फक्त कारभारणीला घेऊन लढतो आहे. फक्त यामध्ये एक कविता एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. परंतु त्याच्या मनामध्ये असणारा जो हे आहे, जी हिम्मत आहे तो हरलेला आणि म्हणून ही जी हिम्मत आहे ती हिम्मत आपण हरता कामा नये. आपण बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घाट्यात राहून, माहेरवासी पोरी सारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भीत बांधतो आहे, चिखलगार काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरून हात पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ त्या विद्यार्थ्यांमधील असणारी जी काही त्याचा जो कणा आहे, कारण कणा हा ताट आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग आणि तो ताट आहे. जे काही भौतिक गोष्टी होत्या त्या सगळ्या जरी गेलेल्या असल्या तरी सुद्धा मात्र या सगळ्या गेलेल्या असल्या तरी सुद्धा मात्र कणा ताट आहे आणि मनामधील असणारी जी हिम्मत आहे ती हिम्मत कायम आहे. या हिम्मतीनं
जेव्हा शिक्षकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपण काहीतरी पूर्ण फुलाची पाकळी त्याला मदत करावी त्या विद्यार्थ्याला, परंतु तो मदत घेण्यासाठी नाही, तो स्वाभिमानी आहे, त्याच्या कणात ताट आहे आणि तो कणात ताट असल्यामुळं पुन्हा सुद्धा आपल्याला या संसार उभा करण्याची हिंमत आपल्यात आहे. आणि म्हणून तो शिक्षकांना जेव्हा खिशाकडे हात जातो तेव्हा ते हसत हसत उठला, नाही सर मला पैसे नको आहेत, थोडासा एकटेपणा वाटला आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो, कारण 2 शब्द बोलल्यानंतर माणसाचं मन मोकळं होतं. आणि म्हणून तो स्वाभिमानाने तिथून हसत हसत उठला आणि कारभारीला बरोबर घेऊन आपला संसार पुन्हा थाटण्याचं काम त्याने केलं. असा विद्यार्थी हा घडत राहतो. तुम्ही सुद्धा त्यामधून घडत आलात. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं जीवन त्या ठिकाणी करत आहात, आपला संसारही चांगल्या पद्धतीने करत आहात आणि त्यामुळं निश्चितरित्या तुम्हाला हे यश मिळणार आहे आणि ते यश तुम्हाला मिळो ही ईश्वर चरणी मी प्रार्थनाही करतो. तुम्हाला आयुष्याला द्यावे उत्तर ही एक कविता मी या ठिकाणी तुम्हाला गायक म्हणून नाही, परंतु एक फक्त तिचे बोल सांगणार, शब्द सांगणार की आपण जेव्हा आयुष्यामध्ये जगत असताना अनेक प्रकारचं कोणीही असला, जगामध्ये सर्वसुखी असा कोणी नाही. जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तुझ शोधोनी पाहे. संत रामदासांनी सांगितलं. याला चॅलेंज नाही, याला पुढं कुणी चुकीचं म्हणू शकत. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतात, परंतु या अडचणीवर मात करून आपल्याला आपलं जीवन सुखमय करण्याची कला आपण अवगत केली पाहिजे आणि त्यामधून आपण पुढे चाललं पाहिजे. आणि चालत असताना आपल्या जीवनातील असणारे चांगले गुण, चांगले क्षण यांचा सुद्धा अनुभव आपण त्या ठिकाणी घेतला आहे का नाही. आणि त्याला बरं सोडता कामा नाही, नाहीतर बरंच जण आयुष्य जगून संपत आणि मग बरंच काही कवितेच्या माध्यमातून विंदा करंदीकरांनी अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपण आयुष्य जगत असताना आनंदी स्वच्छंदी, बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक वेळा चेहऱ्यावर दुःख राहतं आणि चिंता राहते. कुठेही गेलो तरी मेहनत, प्रयत्न, कष्ट हे जर आपण करत राहिलो तर जीवन आपलं सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. कारण जीवन हे सुंदर आहे, पण त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि म्हणून आपण कार्यरत असलं पाहिजे, प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. अपयश येणार, अपयश काही वेळा अनेक वेळा आपण पाहतो. अपयश यशाची पहिली पायरी असते, पण आपण काय होतं, नेमकं अपयश आलं की नाही आपल्याला ते जमत नाही, काही खरं नाही, आपण माघार घेतो. माघार घ्यायची नाही, तिथून पुढचाच खरा रस्ता असतो. अपयश आल्यानंतर तुम्ही त्याला पुन्हा तेवढ्या डबल ताकदीने तुम्ही त्याच्याशी जर सामोरे गेले तर निश्चितरित्या आपण जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. एक दहावीला कविता, खोद आणखी थोडेसे, कारण खोद आणखी थोडेसे तर तू जिथपर्यंत गेलेला आहे तिथपर्यंत तू जीवनामध्ये चिकाटीने पोहोचला. पण जेव्हा नेमकं त्या खोदल्यानंतर विहिरीमध्ये जे पाणी लागणार आहे ते पाणी लागण्याच्या टायमालाच तो बंद केलेला आणि म्हणून तू चिकाटीने पुन्हा तू चिकाटीने खोदण्याचं काम चालू ठेव. पाणी निश्चितरित्या लागणार आहे, यश तुम्हाला मिळणारच आहे, तुम्ही जीवनात यशस्वी होणारच आहे. फक्त तुमचे प्रयत्न सातत्याने आणि चिकाटीने चालू असतील. आणि हे सगळं काही कार्य करत असताना आपण फक्त सरळ साध्या मनाने आणि स्वच्छ मनाने कार्य करा. निश्चितरित्या आपल्याला यश देणारा तो है. करनी करेगा तो नर का नारायण बन जाएगा, करनी नहीं करेगा तो नर का राक्षस बन जाएगा. कारण आपल्याला माहिती, कारण आपण कर्म केले, कर्माचे फळ तर द्यावं, मागायची गरज नाही. कर्मण्यवाधिकार असते मा भले शिवकरांचन, त्याला तुम्ही मागू नका, तुमचं कार्य करत राहा. त्याला येऊन एक दिवस द्यावंच लागतं. त्याला ती संधी प्रत्येकाच्या जीवनात ती संधी आहे.
संधी आल्याशिवाय राहत नाही, प्रत्येक व्यक्तीला संधी आल्याशिवाय राहत नाही, पण संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे, हे महत्वाचं. आणि त्यामुळे आपण सर्वजण या निमित्तानं आपण जे काही कार्यरत आहात, प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे वेळ फार कमी आहे, प्रत्येकाचा परिचय काय करता काय नाही हे घेणं अशक्य नाही, परंतु निश्चितरित्या नंतर येऊ काय तर याच्यामध्ये सर्वांना शुभेच्छा. तुम्ही ज्या ज्या काही कार्यामध्ये असाल त्या निश्चित कार्यामध्ये तुम्हाला यशस्वीता प्राप्त होते. सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि स्वच्छ मनाने कार्य करत राहणं गरजेचं आहे. आपण जर हे कार्य करत राहिलं तर निश्चितरित्या आपल्याला यश येतच राहतं. आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे संयम, शांतता आणि या माध्यमातून आपण कार्यरत असलं पाहिजे. ठिकाणी सर्वांना आपल्याला एकमेकांना स्नेह मिलनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो. एकमेकांचं या निमित्तानं थोडासा विरंगुळा आपल्याला निश्चितरित्या मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांच्या पाठीमागे फार मोठी कामं असतात, पण आयुष्याला कुठंतरी आपल्याला पुढे जायचंय तेवढंच कुठेतरी आणि म्हणून या आयुष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपण जगावं, सुंदर प्रकारे आपल्याला जगता यावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरा एक याने याचा दोहा है, जब तू आया जगत में लोग हंसे तुम रोया, जब तू आया जगत में लोग हंसे तू रोया, ऐसी करनी न करे पीछे हंसे सब कोया. आपण या सृष्टीवर आलो हे आपलं भाग्य. बाकीचे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपण रडत आलो, परंतु बाकी सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे की. परंतु आपण असे जीवन जगलं पाहिजे, असं कार्य आपण करावं की आपण गेल्यानंतर बाकीच्यांनी सुद्धा रडलं पाहिजे आणि आपल्या कार्याचा आपल्याबद्दलचा असणारा आदरभाव त्यांच्यात निर्माण झाला पाहिजे. असं जीवन आपण जगावं, अशी कीर्ती आपल्यामध्ये राहावी. ही सर्वांनी त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करा, त्या पद्धतीनं जीवन पुढे नेण्याचा प्रयत्न करा, आनंदी स्वच्छंदी. कारण काही नाही, कुठेही गेले या जगाच्या पातळावर तरी सुद्धा मात्र हे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीनं जगावं. आणि बरोबर आपल्याला कुणाचं धन आणि संपत्ती काही उपयोगाची, कारण एक कितीही जरी आपल्याकडे आज फार मोठं अशी दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. मला शाळेमध्ये सुद्धा अगोदरच सांगितलेलं तर मला 10 मिनिटं, कारण बरं लागल्यानंतर मी बंद करत नाही. तुम्हाला सांगतो, आज सरनी समजा बाहेर दोन मुद्दा तुमच्या लक्षात आला, आमच्या लक्षात आला. ज्यावेळेस आपला नाईट क्लास असायचा त्यावेळेस मला अभ्यासाचा कंटाळा. त्यावेळेस काय व्हायचं, अप्पर सर म्हणायचे पोरा अभ्यासाला लागा, गवाई सर अप्पर सर, आणि मी काय म्हणायचो त्यांचं माझ्याकडे लक्ष असं मुंडे सरला काय म्हणतो, मी मुंडे सरला म्हणत सर ती ज्ञानेश्वर महाराज त्यावेळेस म्हणले मी एवढं म्हणले कारण मला सांगायचा जास्त छंद आहे. कारण प्रश्न विचारले त्याची समाधान होईपर्यंत असं माझं हे होत. बरोबर आहे, कारण मला सुरू करून दिल्याच्या नंतर यांना अभ्यास करत काम नाही. अर्धा तास आमचंच ऐकायचं, टाईम कोणताही असतो आहे की नाही. अशा माणसांना जपावे, जाणीव ज्यांना आपली भेटीस उत्सुक असावे, जाणीव ज्यांना आपली भेटीस उत्सुक असावे, डोळ्यात ज्यांच्या आदर अशा माणसांना जपावे. आवड ज्यांना आपली
अशा सोबत सदा रमावे, सुख वाटून घेती अशा माणसांना जपावे, सुख दुःख वाटून घेती अशा माणसांना जपावे, आनंदी चेहरा पाहण्यास नेहमी तया भेटावे, हे मन जिथे हलके होते अशा माणसांना जपावे. आणि मग या की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही जीवन आपण जगतो यामध्ये आपल्याला आदर, समाजामध्ये आपली कीर्ती, एक चांगलं कार्य, सदविवेक कार्य आपल्या हातून घडावं आणि हे कार्य आपण सगळ्यांनी घडवण्याचा प्रयत्न करता. आज हा जो काही योग आहे एक सदकार्याचा आहे. नाही तर योगायोग तुमची आमची भेट आज जवळपास 25-25 वर्ष झाले असतील, 20 वर्ष. आणि त्यामुळं योगायोगाने इतके जण आपण या ठिकाणी कधी भेटू शकलो नसतो, पण सर्वांचं जो प्रेम जिव्हाळा की नाही आपल्याला सर्वांना एकत्रित यायचंच, भेटायचंच आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण आलो. सर्वांना माझ्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा. हा असं सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा आनंदी जीवन जगा. आयुष्य हा छोटा आहे, यामध्ये सर्वांना आनंदी एकमेकांना सुद्धा सहकार्य करा आणि सहकार्य एकमेका सहाय्य करून अवघे पंथ आणि त्याप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण जग सुखी असेल तर आपण सुखी सुद्धा आणि जर जग सुखी नसेल तर आपण सुखी होणार नाही. म्हणून जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा, कारणी जावा सत्य असत. ठीक आहे, धन्यवाद.